संध्याकाळी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक सत्ता केंद्र असलेल्या व्हाईट हाऊस पासून 4.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वॉशिंग्टन हिल्टन या आलिशान हॉटेलमध्ये 25 एप्रिलच्या संध्याकाळी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनर असं या पार्टीचं नाव. या पार्टीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे घुसला. या घटनेबाबत ट्रम्प यांचं म्हणणं काय, सगळी माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. पत्रकारांसाठी व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनरचं आयोजन केलेलं. जे पत्रकार व्हाईट हाऊस कव्हर करतात त्यांना या डिनरसाठी बोलवण्यात आलं होतं. पत्रकारांशिवाय या पार्टीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, उपराष्ट्रपती JD व्हान्स, परराष्ट्र मंत्री मार्की रुबियो, FBI डायरेक्टर काश पटेल, प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लिव्हिट असे अनेक महत्वाच्या पदांवर असलेले लोक उपस्थित होते. त्यांच्याशिवाय अनेक मोठे कलाकार, दिग्गज पत्रकार आणि माध्यमांचे प्रमुख यावेळी या पार्टीला उपस्थित होते. शनिवारी रात्री 8:30 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान डिनर पार्टी सुरू झालेली. या दरम्यान हल्लेखोरानं गोळीबार सुरू केला. हल्लेखोर हॉटेलच्या लॉबीत घुसला आणि बॉलरूम म्हणजे ज्या हॉलमध्ये खाणं पिणं सुरू होतं त्या दिशेनं धावला. हॉटेलच्या लॉबीमध्ये सिक्रेट सर्व्हिसेसचा चेक पॉइंट होता. इथनं चेक इन झाल्याशिवाय आत जाता येत नाही. हा हल्लेखोर धावतच आत शिरला. तो रस्त्यात उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डला धक्का देऊन लॉबीमधनं बाल्कनीमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता. याच दरम्यान त्यानं सोबत आणलेल्या बंदुकीमधनं सिक्युरिटी गार्डला अगदी जवळून गोळी मारली. याचाच आवाज आत हॉलमध्ये गेला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प, मेलेनिया ट्रम्प, JD व्हान्स यांच्यासह सगळ्या महत्वाच्या व्यक्तींना हॉटेलच्या सुरक्षित खोल्यांमध्ये नेण्यात आलं. या घटनेबाबत डिनरला उपस्थित असलेल्या एका पत्रकारानं सांगितलं की आमच्या समोर सुमारे 100 फुटाच्या अंतरावरती मुख्य दरवाजे आहेत. मी दरवाजाच्या दिशेला गोळीबाराचे आवाज ऐकले. ते ऑटोमॅटिक फायर सारखे वाटत होते. हल्ला करणाऱ्या व्यक्तीनं एंट्री गेटवर लावलेल्या मॅग्नोमीटर मधून जाण्याचा प्रयत्न केला, पण सिक्रेट सर्व्हिसनं त्याला पकडलं. या संदर्भात आलेल्या रिपोर्ट्सनुसार हल्लेखोराने एकूण 7 गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी गार्डला लागली, पण गार्डनं बुलेट प्रूफ जॅकेट घातलेलं होतं, त्यामुळे त्याचा जीव वाचला. या दरम्यान सुरक्षा रक्षकांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीवरती झडप घालून त्याला जमिनीवरती पाडलं. त्याच्या हातातली बंदूक काढून घेत त्याचे हात बांधून त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याजवळ एक हँडगन, एक शॉटगन आणि अनेक चाकू देखील सापडलेत. या घटनेनंतर जवळपास पाऊण तासांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याची माहिती दिली. सोबतच हल्ला करणाऱ्याचे फोटोजही शेअर केले. त्यानंतर रात्री 10:30 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ट्रम्प यांनी सुरक्षा यंत्रणेचं कौतुक केलं. हा हल्ला लोकशाहीवरती झालेला हल्ला आहे असं ते म्हणाले. त्यांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना ठग, एव्हिल आणि व्हेरी सिक पर्सन असा उल्लेख केला. रात्री 11:30 वाजता या हल्लेखोराचं नाव समोर आले. असोसिएटेड प्रेसनं हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव कोल थॉमस ॲलन असं सांगितलंय. पण ही व्यक्ती नक्की आहे कोण आणि तिनं ट्रम्प यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न का केला? तर 31 वर्ष थॉमस हा उच्च शिक्षित असून त्यानं 2017 मध्ये कॅलटेक मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी मिळवली होती. तो कॅलिफोर्नियाच्या टोरेन्स या भागात राहायचा. त्यानं 2025 मध्ये कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी मधून कम्प्युटर सायन्स मध्ये मास्टर्स पदवी पूर्ण केली आहे. कोल थॉमसनं नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमध्ये रिसर्च फेलो म्हणून काम केलंय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं मेकॅनिकल इंजिनियर, सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि शिक्षक म्हणूनही काम केलंय. थॉमस हा स्वतः एक कोडर होता. त्यानं स्वतःचा फोर्डम नावाचा स्ट्रीमिंग गेमही बनवलाय. तर फर्स्ट लॉ नावाच्या दुसऱ्या गेमवर त्याचं काम सुरू आहे. त्यानं अपंग व्यक्तींच्या व्हीलचेअरसाठी इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम तयार केली आहे. शिवाय त्यानं आशियाई अमेरिकन सिव्हिक ट्रस्टच्या C2 एज्युकेशन या इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षक म्हणूनही काम केलंय. त्याला 2024 मध्ये बेस्ट टीचर याचा अवॉर्डही मिळाला होता. तसंच त्यानं ऑक्टोबर 2024 मध्ये ट्रम्प यांच्या विरोधक असलेल्या कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी $25ची देणगी दिल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. या घटनेबाबत थॉमस याच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय. पण त्याचे शेजारी आणि त्याच्या मित्रांनी त्याच्याबद्दल अनेक गोष्टी या सांगितलेल्या आहेत. थॉमस हा लहानपणापासूनच फार हुशार असल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलंय. तो प्रत्येक गोष्टीत ऍक्टिव्ह होता. अभ्यासाव्यतिरिक्त तो फुटबॉलही चांगला खेळायचा असं त्याच्या मित्रांनी सांगितलं. शेजाऱ्यांच्या मते तो फार शांत स्वभावाचा होता. तो ज्या C2 इन्स्टिट्यूट मध्ये काम करायचा तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय की कोल थॉमस हा शांत आणि नम्र स्वभावाचा होता. तो असं काही करेल हे आम्हाला वाटलंच नव्हतं असं त्याला ओळखणाऱ्या अनेकांचं म्हणणं आहे. मग थॉमस यानं हे पाऊल का उचललं? त्यानं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्ला का केला? तर या गोळीबाराच्या घटनेनंतर कोल थॉमस याने लिहिलेले पत्रही समोर आले. ही घटना घडण्यापूर्वी त्यानं हे पत्र त्याच्या कुटुंबियांना पाठवलं होतं. या पत्रात हल्ल्यामागच्या उद्देशासह अनेक बाबींचा उल्लेख आहे.
पत्रात थॉमसनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख अत्याचारी, देशद्रोही आणि मुलांचं शोषण करणारा व्यक्ती असा केलाय. यावरनं थॉमस याला ट्रम्प यांच्याबाबत राग होता हे स्पष्ट होत आहे. याबाबत बोलताना वॉशिंग्टन पोलिसांचे प्रमुख जेफ्री कॅरोल यांनी सांगितलं की हल्ला करणाऱ्याचा हेतू काय होता हे अद्याप कळालेलं नाहीये. तपास हा सुरू आहे. पोलीस कॅलिफोर्नियामध्ये हल्ला करणाऱ्याच्या अपार्टमेंटमध्ये पुढचा तपास करतायत. वॉशिंग्टन डीसीच्या महापौर मुरियल बाउझर यांनी असं सांगितलं की हल्ला करणाऱ्यावरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता थॉमस यानं लिहिलेल्या पत्रावरती जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी जळजळीत अशी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर सीबीएस न्यूजच्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांना यावरती प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरती उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प चिडून म्हणाले की मी काही अत्याचारी नाहीये, मी कोणावरही अत्याचार केलेला नाहीये, मी मुलांचं शोषण केलेलं नाहीये. तुम्ही एका विकृत व्यक्तीची बडबड मला वाचून दाखवत आहात. ट्रम्प पुढे असंही म्हणाले की मी या आरोपातनं पूर्णपणे